त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देत आहोत. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. टेंबिवली टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच प्लीज. चला आपण सामना सुरू करा, मग काय असेल त्या गोष्टी घडामोडी करा. फक्त मॅच लवकर सुरू करा, वेळ झाली आहे. 4:30 झालेत, म्हणजे मेगा फायनल होतपर्यंत 6 वाजतील. काल देखील आम्ही 7:30 वाजेपर्यंत स्पर्धा केली, सकाळी 7:30. त्यामुळे आता तुम्हाला विनंती, आपण देखील थोडं घाई करा. बरोबर 7:30ला काल मेगा फायनलची मॅच झाली, पेण जोहे येते सकाळी. त्यामुळे तुम्हालाही विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर संपवा. आणि सकाळी देखील इतकी गर्दी होती त्या स्पर्धेमध्ये, सकाळपर्यंत तुम्ही विश्वास देखील करू शकत नाही, एवढी प्रचंड गर्दी त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली. टॉपर संघ होता रावे, दीव, दारावे हे संघ पाहिले आम्ही त्या स्पर्धेमध्ये खेळताना. आणि यावेळेला आपण पाहता मेगा फायनलच्या अगोदर उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना. बबुल आणि त्याच्याबरोबरने राहुल हे दोन खेळाडू पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये वेदांत पाटील आलेत पॉवर प्लेमध्ये. तर मॅच ऑन झाली आहे. फार एंड कडून आपण पाहिला तर दीपक फर्टिलायझर कंपनी या तळोजा MIDC परिसरातील सर्वात मोठा हा कारखाना आहे. खरं तर कानपोली गाव आणि वलप गावाच्या समोर, आणि या परिसरामध्ये सध्या आहोत. औद्योगिक क्षेत्र. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार. वेदांत पाटील समोर, फलंदाज असेल राहुल भोईर. पहिला बॉल. तर वेदांतने प्रत्येक सामन्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याच्याकडे असणारा नॅचरल स्विंग, त्यावरती मात्र तो प्रभावित राहिला. फलंदाजांना त्याने डॉमिनेट केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. राहतो के कातिल परेश पाटील, मिथुन पाटील, गणेश पाटील, कपिल भोईर, मिलिंद भोईर, रितेश भोईर, समाधान पवार. खरं तर यांचा विशेष आपण कौतुक करूया. बघा या हातवरती घेतात टाळ्याचा, खरं तर या स्पर्धेत आनंद घेत आहेत. आपण आहात म्हणून स्पर्धा आहे. आपलं मनापासून स्वागत आम्ही करतो सुजितदादा पाटील या स्पर्धेच्या आमच्या आयोजकांच्या वतीने. फुलटॉस होता, मिस केलाय आणि डायरेक्ट यष्ट्यांवर लागलाय. त्रिफळा उद्ध्वस्त झाला. ज्या बॉलवरती मोठा फटका कॅपिटलाइज करायचा होता, त्या बॉलवरती मात्र त्रिफळा चीज झाला. राहुल भोईर हा खेळाडू, राहुल भोईर बाद झालाय या बॉलवरती. क्लीन बोल्ड. सकाळचं सदर आहे. 4:30 झालेत. ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात झाली आणि आपण पाहता सध्या कानपोली गावामध्ये आपण आहोत. तळोजा MIDC परिसरामध्ये नवीन फलंदाज मैदानाकडे चालेत. विशाल भोईर. परेश थांबलाय अजून. तिसऱ्या क्रमांकावरती विशाल चाललाय मैदानाच्या आतमध्ये. या सामन्यातून जिंकणारा संघ फायनल मॅचमध्ये टायगर 11 देवत या संघासोबत तुम्हाला 2 हात करताना पाहायला मिळेल. फक्त हा शेवटचा सामना आहे मेगा सेमीफायनलचा. ज्या सामन्याचे गुण हे ग्राह्य धरले जातील. पुढच्या मॅचमधले गुण कोणत्याही प्रकारचे ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे षटकांमध्ये कपात होईल नक्कीच. ही सूचना मी आयोजकाच्या वतीने देतोय. हलकीशी कडा घेतली आहे त्या ठिकाणी. मग पहिला बॉल निघाला गॅपमध्ये. थर्डमॅन आणि गलीच्या मधून चालला होता आणि त्याच वेळेला खेळाडू पोहोचले बॅकअपसाठी. 1 रन या बॉलवरती मिळाली. पहिली सिंगल अकाउंट ओपन झाली बॅटिंग करणाऱ्या खरं रोडपाली संघाचं. हा खरं तर फटाक्यांचा वर्षावाच्या रात्रीमध्ये पाहिला. बघा शेवटचा सामन्याचे गुण सेमीफायनलचे ग्राह्य धरले जातील आणि विनंती राहील. लाऊड ऑफी झाले. पायावरती बॉल लागलाय. फर्स्ट कंप्लीट होईल का? झाले लेग बाईट्स. बघा सेमीफायनलचा दुसरा सामना ज्याचे गुण मात्र ग्राह्य दिले जातील. परंतु प्रत्येक खेळाडूला विनंती करेल, आपण फेअर क्रिकेट खेळा. कोणत्याही प्रकारचे ॲडजस्टमेंट सामन्यामध्ये करू नका. आणि जर का असे चित्र आढळले तर आम्ही आयोजक म्हणून वेगळी भूमिका घेऊ. ही महत्त्वाची सूचना आम्ही प्रत्येक संघांना देतोय, कारण अशा बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत.
एखादा खेळाडू सिरीजच्या रेसमध्ये असला, तो पॉईंटने पुढे असला तरी आयोजकांनी कठोर भूमिका घेतली, कारण क्रिकेटला गालबोट लागेल असा बिहेवियर आपल्या मैदानामध्ये दाखवू नका. बघा तिसऱ्या पंचाची मदत घेतली रनआउटसाठी. संदीप पालकर व्हायब्रेटर अंपायर मैदानाच्या आतमध्ये इशारा करते. तिसऱ्या पंचांकडे जाऊया आपण. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमच्या माध्यमातून पाहिलं जाईल. सुपर टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून चेक केलं जाईल खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे की नाही आहे, त्याची बॅट ग्राउंडिंग योग्यरित्या झालेली नाही आहे. ज्यावेळेला बॉलने स्टंपचा वेध घेतला होता त्यावेळेला आपण पहिला खेळाडू पोहोचलेला आहे की नाही पाहिलं जाईल. पोचला नसेल तर मात्र आउट, आणि पोचला असेल तर मात्र नॉट आउट असेल. नॉट आउट, खेळाडू सुरक्षित पोहोचलेला आहे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये, त्यामुळे 1 रन या बॉलवरती मिळाले. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये वेदांत पाटीलने धावा खर्च केल्या फक्त 3. 1 गडी बाद 3, लिगल 2 धावा आहेत कारण 1 लेग बाईज होती. 3 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या बॅटिंग करणाऱ्या रोडपाली संघाला. साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली विपक्ष भूमी 11 टेंबिवली या 2 संघादरम्यान ही लढत. चला घाई करा आता टेंबिवली टीम, वॉर्मअप कमी करा, पण रेग्युलर सामने खेळत पुढे आलात. यश नांदुरकर मागच्या सामन्याचा हिरो, ज्याला यश मिळालं होतं तो मात्र सामनावीर राहिला होता. तो यश नांदुरकर या ओव्हरमध्ये सज्ज झालाय. सेकंड ओव्हरसाठी समोर फलंदाज सज्ज. गतिमान फटका खेळायचा होता ऑन साईडला, पण तो बॉलमध्ये इतका वेग होता, बॅकलिपला खाली आणण्या अगोदरच बॉल बॅटला स्पर्श झाला. त्यामुळे आपण पहिला शॉट कव्हरच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. इथे सिंगल रन मिळाली. फलंदाज विशाल भोईरला धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 1 गडी बाद 4, 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. पहिल्या 7 बॉलमध्ये अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे, वेळ गेलेली नाहीये. आक्रमक व्हावं लागेल बबुलला. हा फटका फसलाय आणि स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले झेल खाली. मनीष पाटील रनिंग कॅच, मैदानाच्या बाहेर जावं लागेल आता बबुल बगतला. आता परेश कडके मैदानामध्ये येईल कदाचित, कारण त्याला यावंच लागेल. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूने साकारली आहे. परेश कडके जर्सी क्रमांक 17 कलंबोलीचा क्रिकेट रॉयल्स कलंबोली या संघाकडून तो खेळला. नविश 11 वेचुंबे याही संघाकडून तो खेळला. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर चपळ असा हा खेळाडू, तो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. बबुल बाद झालाय आणि आता जबाबदारी आली परेश वर्दी. ऑन साईडला हा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी टायमिंग नव्हतं आणि चांगला झेल पकडला गेला डीपमध्ये. 4थ्या क्रमांकाचा परेश जबाबदारी घेऊन मात्र खेळ करावा लागेल या मॅचमध्ये, कारण त्याच्यासाठी ही स्पर्धा खास आहे, त्याच्यासाठी हा सामना देखील खास आहे आणि त्याच्याकडे असणार कॅलिबर क्षमता त्याला मात्र या मॅचमध्ये सिद्ध करावी लागेल. आज तौसिफ शेख जो खरं तर टेंबिवली संघाचा फलंदाज आहे, त्याने अफलातून फलंदाजी केली. जबरदस्त आक्रमकता काय असते आणि गुणवत्ता काय असते फलंदाजीमधली ती त्याने मात्र सिद्ध करून दाखवली. वाकण संघासोबत त्याने केलेल्या धावा त्याही महत्त्वाच्या होत्या. खंबालपाडा संघाच्या अगेन्स्ट देखील त्याने चांगली कामगिरी केली. नेरे संघाच्या अगेन्स्ट देखील तो खेळला. प्रत्येक मॅचमध्ये त्याचं योगदान राहिलं आहे. आणि आता या ओव्हरमध्ये परेश कडके मान इन फॉर्म स्ट्राईक एंडला आलाय. परेश कडके 4थ्या क्रमांकावरती कट केला बॉलला, तर बॉल निघाला त्या ठिकाणी थर्ड मॅनला. टेन्शन आलं होतं रोडपालीकरांना या बॉल नंतर. खरं आपण पाहिलं परेश कडकेचा फॉलिंग स्वीप जो रघुनाथ परदेशी यांच्या अगेन्स्ट त्याने मारला होता कामोड्याच्या मैदानावरती, तो व्हिडिओ त्याला भरपूर व्ह्यूज मिळाले होते. ते बैठक शॉट रघुनाथ परदेशी यांचा तो लेग ब्रेक त्याच्यावरती झोपून पडून मात्र त्याने तो षटकार मारला होता. अशा अनेक फटके हे त्याच्या आठवणीतले राहिले, ते मात्र प्रेक्षकांना मनमोहित
करून देणार राहिले. स्लॉग हिटचा प्रयत्न होता. बॅट स्विंग चांगला आहे. बॉटम हँड त्याचवेळेला आपण पहिला फोरम्समध्ये ताकद आहे परेशच्या. तो कोणत्याही दिशेला मोठा फटका मारू शकतो. जिथे एखाद्या फलंदाजांना षटकार खेळता येत नसेल परिस्थिती च्या अनुरूप त्या ठिकाणी मात्र परेश सहज आणि सोप्या पद्धतीने फटके मारू शकतो, कारण त्याच्याकडे बॅट स्विंग चांगला आहे. फोरम्स मजबूत आहे आणि इथे मात्र त्याला सलग 2 डॉट बॉल. यॉर्कर टाकला, खोदून काढला अक्षरशः बॉलला. शॉर्ट कव्हरला क्विक सिंगल पूर्ण केली परेशने. एक एक रनला आता महत्व दिलं जाईल या मॅच मध्ये. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावधी लागले ते म्हणजे 2 गडी बाद 5, 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाने बॅटिंगचा निर्णय का घेतलाय, तर मात्र त्यांना धावा आता बनवाव्या लागतील. टार्गेट सेट करायचा. यश नांदुरकर हा गोलंदाज. थोडा धीम्या गतीचा बॉल, गती काढली होती, आखूड टप्प्याचा जरूर होता आणि इथे आपण पहिला डॉट बॉल. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 2. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 3. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 5. चला आपण एकत्र जास्त येऊ नका, विनंती राहील. बघा 6च्या आतमध्ये आम्हाला सामने संपवायचे आहेत. काल सूर्यदेव उगवला होता कालच्या रात्रीमध्ये. तिसरं षटक असेल आणि आता परेश स्ट्राईक एंडला असेल. या मॅच मध्ये जर इम्पॅक्ट टाकायचा असेल तर जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतील तर परेशला आता शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल. आक्रमक इनिंग तो साकारेल का हे पाहावं लागेल. परेश कडके दमदार असा हा खेळाडू. चला लवकरात लवकर घ्या. 6च्या अगोदर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आजची रात्र संपन्न करायची. मी मगाशी म्हटलं हा शेवटचा सामना, ज्या सामन्याचे गुण हे करतं वैयक्तिक पारितोषिकांसाठी ग्राह्य धरले जातील. पुढच्या सामन्याचे गुण हे ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. त्यामुळे पुढचा सामना राहील फक्त डिसायडर, फर्स्ट अँड सेकंड या नंबरसाठी. कोण होईल चॅम्पियन, कोण होईल रनरअप आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी, 4थ्या क्रमांकाचा मानकरी हे ठरवलं जाईल. मयूरची सेना मात्र टॉप 2 मध्ये पोहोचली मेगा फायनल मध्ये. तर बॉलिंग मार्फत गोलंदाज झालाय मोनिश पाटील आणि समोर असेल परेश कडके हा खेळाडू. स्फोटक, आक्रमक, विध्वंसक, रौद्ररूप धारण करणारा हा खरं परेश या मॅच मध्ये आता आक्रमक होईल का. बघा इथे लाऊड अपील झाली होती. अगदी फोरम्सला बॉल लागला, त्याच्या आर्म्सला लागून मात्र बॉल निघाला. त्या ठिकाणी फाईन लेगला. देवतचे पाठराखे सांगतात कॅच इट, कॅच घ्या. फक्त कॅच नाहीये, कारण बॉल बॅटला किंबहुना हँडलला त्याच्या ग्लोव्हजला लागलेला नाहीये. बॉल त्याच्या आर्म्सला लागलाय. जर एखादा धमाका पुढच्या बॉलवरती केला तर मात्र बोलती बंद होईल खरं बऱ्याच पाठीराख्यांची. कारण परेश कडकेकडे ती आक्रमकता आहे, विध्वंसकता आहे त्याच्याकडे. नॅचरल खेळ साकारला लागेल परेश कडकेला आपल्यातला. वारंवार आपण पहिला परेश दबावामध्ये आला, थोडा प्रेशरमध्ये आला आणि त्याला मात्र आणखीन एक डॉट बॉल फेस करावा लागला. या खरं डावामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 14 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 5च धावा आल्या. सर्वाधिक डॉट बॉल फेस केले आणि वैयक्तिक परेश कडके ज्याने 5 बॉलमध्ये 1 सिंगल काढले. खराब कामगिरी परेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावधी फक्त 5. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे, वेळ गेलेला नाहीये. आक्रमक व्हावं लागेल. एच अँड टेकन, खेळाडू बाद. आणि इथे आपण पाहिलं हा मोठा धक्का राहील रोडपाली संघाला. परेश कडकेच्या स्वरूपात विकेट मिळालाय. 6 चेंडू डॉट बॉल केला हा खेळाडू. दबाव पूर्णपणे परेश वरती. नॅचरल गेम त्याला साकारायचा होता, पण दबावामध्ये आला हा खेळाडू आणि त्याच वेळा मात्र 1 रनचं योगदान देऊन हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. आता निराश परेश झालाय, भरपूर निराश झालाय. शशी जाधव मैदानाकडे चालले. शशी जाधव आता मैदानाकडे चालले. धावांची गती फार मंदावली, फक्त 5च धावा आहेत. 3 गडी बाद, 2.3 चेंडूंचा खेळ संपला. आता 9 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली कामगिरी केली होती खरं तर मागच्या सामन्यांमध्ये परेशने, पण या मॅच मध्ये
निर्णायक सामन्यामध्ये सेमीफायनल मध्ये हा खेळाडू थोडासा बागफुटला गेला. कमबॅक करावा लागेल. मोनिश पाटील या ठिकाणी या मात्र गोलंदाजी मार्कमध्ये असेल. समोर शशी जाधव आणखीन एक खरतर टॅलेंटेड फलंदाज, कौशल्यबद्ध असा हा खेळाडू. सोडला बॉलला, धीम्या गतीचा होता, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी वाईड घोषित केला, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल बॅटिंग करणाऱ्या साईराज इलेव्हन श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला. 1 रन आली. धावसंख्या आता पुढे चालेल 6 धावा. स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहताय मोनिशचं हे षटक. कमी धावा आहेत आतापर्यंत रोडपाली संघाच्या खात्यामध्ये. यावेळेला पायात टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेळलेत. ऍडजस्टेबल फटका मिड विकेटला आहे, त्या ठिकाणी फिल्डर फेकील. तद्वर मात्र सिंगल बॅकअप साठी खेळाडू आहेत. सेकंडचा कॉल फेकी झाली. स्टम्पचा वेग गेला. तौसिफ शेख त्या ठिकाणी होते, पण 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्या या बॉलवरती आणि या 2 रनच्या मध्येने संघ पुढे चाललाय. अजून डबल डिजिट मध्ये मात्र धावसंख्या गेलेली नाहीये. षटक तिसरं चालू आहे, फक्त 8च धावा आहेत. आणि तिसऱ्या षटकातील देखील काही बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पण पहिले 8. पुन्हा एकदा खोलात टाकला, फ्लाईट दिली होती बॉलला आणि इथे आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू. दबाव असेल या ठिकाणी शशीवरती. लास्ट बॉल 1 टू गो. या ओव्हर मधला शेवटचा बॉल. फक्त 8 धावा. पहिल्या 17 चेंडूमध्ये धाव फलकावरती आल्या. खरं तर आजच्या रात्रीमध्ये सततचे सामने खेळत मात्र थोडासा रिफ्रेश माइंड मध्ये उतरला. होता टेंबिवली संघ. प्रचंड गती होती बॉलमध्ये, सोडून देण्याचा निर्णय घेतला खरं तर शशीने. वाईड बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स मात्र या ठिकाणी मिळेल. 9 वरती पोहोचला बॅटिंग करणारा संघ रोडपाली. साईराज इलेव्हन श्याम स्पोर्ट्स रोडपाली या टीमला आपण पाहताय. 9 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला बॉल खेळून काढला शशीने. 1 रन आली. 3 षटकांचा खेळ संपला. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचली, म्हणजे 10 धावा स्कोर कार्ड मध्ये लागताना पण पाहिल्या. खेळाडू बाद झाले आहेत त्या ठिकाणी तब्बल 3. फक्त 10 धावा. अंतिम षटकाचा मीटिंग घेऊ नका प्लीज. टेंबिवली संघ आपण वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही मंदारकडे जाणार आहात, दुसरा कोणता गोलंदाज वापरणार आहात का? जास्त विचार करू नका. लास्ट ओव्हर आणि मंदार आले त्या ठिकाणी. या ओव्हरमध्ये समोर शशी जाधव या षटकामध्ये असतील. धावा बनवायच्या आहेत. मयूर वाघमारे आता सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. मगाशी देखील सांगितलं, यंदाच्या अंगामध्ये रायगड मधला पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती 2 4 व्हीलर झाल्या. त्याने खरं तर यस बाईक ज्या संघातील खेळाडूला मिळेल त्या संघाच्या कॅश प्राइज मधून 15,000 लेस होतील, याची नोंद घ्या. पण लिगली तुम्ही ज्या काय फॉर्मॅलिटी असतील, इन्शुरन्स गाडी तुम्ही जेव्हा पण नावावरती कराल तेव्हा तुम्हाला ते पैसे मिळतील. प्रत्येक ठिकाणी नियम आहेत. 15,000 लेस होतील. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आले त्या ठिकाणी मंदार. समोर असेल शशी जाधव. सकाळचं हे सत्र आता आपण पाहत आहे. पुन्हा एकदा तर मंदारकडे कटर बॉल आहे. मी मगाशी म्हटलं, आज प्रत्येक जरी टीम मध्ये नसला तरी या खेळाडूने केलेली कामगिरी प्रत्येकची जाणीव देखील करून दिली नाही या टेंबिवली संघाने. मास्टर माइंड परेश गोरटकर आणि त्यांचे संपूर्ण सेना ज्याने केलेली दमदार कामगिरी पाहिली आजच्या रात्रीमध्ये. नाव्याची स्पर्धा त्याने सोडली आणि इथे आले आणि इथे येताना मात्र टॉप 4 मध्ये पोहोचले. हा देखील एक आनंदाचा क्षण. लेग ग्लान्स करायचा होता आणि पुन्हा एकदा कटर बॉल यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहिला. फक्त 10 धावा आहेत पहिल्या 20 चेंडूमध्ये. आता 4 बॉलचा खेळ बघा. शशीला आता हात खोवावे लागतील. अभी नाही तो कभी नाही असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. परेश कडके, मयूर वाघमारे, खरं तर या खेळाडूंचं चांगलं बॉन्डिंग आहे, जे प्रोफेशनल क्रिकेट नेहमी खेळत असतात.
हलकीशी कडा लागली, फ्लॅश स्लिपला जाईल का बॉल, कॅरी होईल का, नाहीये. 1 रन मिळाली. जबरदस्त स्पेल टाकला मंदारने या ओव्हरमध्ये. हातभर बॉलला बळवतोय, हलकीशी कडा घेत मात्र बॉल त्या ठिकाणी निघाला होता विकेट किपरच्या मागे. फ्लाय स्लिपला रन मिळाली, सिंगल. 11 वरती पोहोचला बॅटिंग करणारा साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडोपाली संघ. इलेव्हन रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा मिस टायमिंग. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकाने बॉलची वाट पाहिली आणि त्यांच्या हातामध्ये बॉल आला. 1 रन आणखी एक ऍड होईल. लो स्कोर सामना तुम्ही सध्या एन्जॉय करता. मैदानाच्या आतमध्ये फार कमी धावा आहेत, फक्त 12 आहेत आणि 2 बॉल बाकी आहेत. जरी 2 षटकार मारले तरी 24च्या आसपास पोहोचेल त्या ठिकाणी साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली हा संघ. शेवटच्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल तयार होतोय. मंदार आपटलेला हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे त्यांच्यापासून दूर नाही जाणार, त्यांच्या हातामध्ये जाणार आणि इथे थ्रो ॲक्युरेट झालाय. रन आउट. चला लवकर डगआउट मध्ये नवीन खेळाडू रेडी व्हा. 1 विकेट मिळाला, 1 रन मिळाली. रोडपाली संघाला 1 रन मिळाली आणि त्याच वेळेला आपण पहिला भूमी 11 टेंबिवली संघाला 1 विकेट मिळाला. थ्रो केला होता त्या डीप मध्ये, क्षेत्ररक्षक होते आदित्य भोईर, त्यांचा थ्रो होता. ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला. चला लवकरात लवकर रोडपाली संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हा. सूरज नवीन बॅटर. शेवटचा बॉल आणि या धावा आहेत खरं तर स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिल्या तब्बल 13. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. टार्गेट सेट करणारा बॉल या स्पर्धेतला असेल. मेगा फायनलचा सामना 2 षटकांचा होईल याची नोंद मात्र घ्या देवस संघाने आणि विनर टीमने. या वेळेला फॉलो केलं फलंदाजाला डॉट बॉल. पहिलं सत्र संपलं, फक्त 13 आल्या. आता विजयासाठी भूमी 11 टेंबिवली संघाला बनवायच्या तब्बल 14. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. फक्त 13 आल्या, 14चं समीकरण या मॅच मध्ये आहे. मेगा फायनलचा सामना 2 षटकांचा राहील कारण त्या सामन्यांचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत, कन्सिडर केले जाणार नाहीत. फक्त चॅम्पियन आणि उपविजेता साठी. शेवटची इनिंग आहे, ज्या इनिंगचे पॉइंट्स ग्राह्य धरले जातील. परेश कडके दबावामध्ये आला आणि त्याच दबावामध्ये परेशचा विकेट मिळाला. आनंदाचं वातावरण टेंबिवली संघाच्या खेम्यामध्ये आणि त्याहीपेक्षा आणखीन वेगळ्या संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळालं. परंतु शेवटचं हे सत्र हे फार महत्त्वाचं राहील. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे पर्व स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सुजित गोमा पाटील आमचे मित्र यांचं मी मनापासून आभार व्यक्त करील. 2 रात्री या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्याच वेळेला आम्ही गावदेवी क्रिकेट क्लब कानपोलीचे सर्व सभासद त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करील. सर्व कानपोली ग्रामस्थांचा मी मनापासून आभार व्यक्त करीन. चांगली स्पर्धा, चांगला इव्हेंट कथक क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटचा या मैदानात पाहिला आणि अगदी आता शेवटाला आपण आलो आहोत. या स्पर्धेला निरोप देणार आहोत. त्याबद्दल नक्कीच पुन्हा एकदा मी सर्वांचा आभारी. आज कॉमेंटरी बॉक्समध्ये आमचे मित्र समालोचक योगेश मडवी यांचा आवाज आम्ही ऐकला आणि सध्या रॉकस्टार प्रवीण गायकर आमच्याजवळ जॉईन झालेत. सेमीफायनलची मॅच आणि आणखीन एक रॉकस्टार मॅच बाकी आहे. परवा 27-28 नावा भेटू. चला लवकरात लवकर बॅटिंग साठी उतरा 2 खेळाडू. समाधान भाई पवार, रातो के कातील आमचे भाई परेश भाई, त्यांचा देखील आम्ही इथे खरं तर आभार व्यक्त करतो. सर्व हे शिलेदार आहेत कानपोलीचे, त्यांचं मनापासून आभार. डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने मात्र या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्या सर्वांचं मी आयोजक सुजित दादा पाटील त्यांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतोय.
तर सेमीफायनलचा थरार लेस दॅन रन बॉल इक्वेशन 24 बॉल 14. आता काय रणनीती आखली जाईल कोरपरिस संघाकडून हे पाहावं लागेल. 14 धावा आव्हान तुटपुंज आहे, परंतु जसा पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग मधला आपण स्ट्रेंथ पाहिली तसाच प्रत्युत्तर मात्र या इनिंगमध्ये दिला तर हा सामना नक्की मजा येईल. चला चांगली लढत भेटीला आली आहे. पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज कोण आहेत? चला आता खरी मजा आहे, आता खरी कसोटी आहे. पहिल्याच ओव्हरसाठी आता टीम मधला प्रमुख गोलंदाज आलाय बॉलिंग मार्क वरती, परेश कडके. क्या बात आहे, म्हणजे अजून अपेक्षा इच्छा सोडलेल्या नाही आहेत. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेणार नाही आहोत. परेशने मात्र इथे मॅजिकल स्पेल त्याला टाकावं लागेल आणि समोर फलंदाज आहेत हार्ड हिटर तौसिफ शेख आणि त्याच्या बरोबरीने आदित्य भोईर. आज खर तर वाकण संघाच्या अगेन्स्ट तौसिफने जी बॅटिंग केली केतन मात्र याच्या अगेन्स्ट, खास करून केतनला नावाला देखील 30 धावा दिल्या एका ओव्हरमध्ये. नावा नाईट स्पर्धेमध्ये देखील केतनने 30 धावा खर्च केल्या. पॉवर प्ले मध्ये भावेश नाईकने त्या केल्या होत्या. आता इथे परेश बॉलिंग मार्कवर त्याला 14 धावा डिपेंड करण्यासाठी आगळी वेगळी स्ट्रॅटर्जी वापरली त्या ठिकाणी साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाने. परेश बॅटिंग मध्ये थोडासा अपयशी राहिला नसता तर मात्र ही वेळ आली नसती कदाचित, परंतु इथे आता परेशकडे आणखीन संधी आहे, संधी सोनं करावं लागेल. पहिला बॉल प्लेड ऑन झाला असता आय थिंक फलंदाज आतली काढा घेतली होती, बॉल विकेट कपर करायला चाललाय. जर स्टंपचा वेध घेतला असता तर मात्र विकेट मिळाला असता परेश कडकेला. साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला फलंदाज तौसिफ शेख फ्लो मध्ये आला तर त्याला थांबवणं कठीण आहे. यावेळेला बॉलने उंची घेतली, झेल होईल का? झालाय झेल. क्या बात आहे, आनंदाचं वातावरण साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाच्या खेळण्यामध्ये. आनंदाची डोही आनंदे तरंगे असं म्हणतात. चला लवकरात लवकर नवीन फलंदाज पाठवा आता मैदानाकडे. कहाणी मिटवीस तर मजा येईल आता खरं तर या मॅच मध्ये. परेशकडे आणखीन 4 बॉल आहेत, परेशच्या वाट्याला 4 बॉल बाकी आहेत, त्यामुळे आणखीन टेन्शन आहे. धावा देखील वाचवायच्या आहेत एका बाजूला आणि एका बाजूला सामना संघाला देखील जिंकवायचा आहे. 14 बनवायच्या आहेत. लक्ष लागलंय प्रत्येकाचं लक्ष लागलंय. क्रिकेटमध्ये या गोष्टीने होत असतात. मी मगाशी देखील म्हटलं परेश कडके बॅटिंग मध्ये अपयशी राहिला जरूर, परंतु बॉलिंग करताना त्याला पहिला विकेट मिळाला दुसऱ्याच बॉलवरती आणि तोही कोणाचा मिळाला? तौसिफ शेखचा. आक्रमक खेळाडू, हार्ड हिटर आणि ज्याने झेल टिपला तो क्षेत्ररक्षक राहुल भोईर. त्याचंही कौतुक व्हायला होतं. असं वाटलं राहुल पुढे आला झेल सोडतोय का काय, सोडला असता तर मात्र राहुलला बऱ्याच गोष्टी देखील त्या ठिकाणी ऐकावा लागल्या असत्या. परेश कडकेला विकेट मिळाला त्यामुळे आनंदाचा वातावरण. आपण पहिले नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय मोनिश पाटील. आणखीन एक विकेट मिळाला तर 4 बॉल बाकी आहेत आणि 14 बनवायच्यात करता येणाऱ्या 22 बॉल मध्ये बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 टेंबिवली संघाला. बॅकफुटला आले, टॅपिंग क्रिकेट, फक्त दिशा दिले. 1 रन घेतली आणि 1 रनच्या मदतीने मात्र अकाउंट ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 टेंबिवली संघाचं. भूमी 11 टेंबिवली संघ बऱ्याच घडामोडी घडतात. सुजित पाटील पुढच्या वर्षी पहिल्या 3 सामन्यामध्येच पॉईंट ठेवा, सेमीफायनल फायनल मध्ये नका जाऊ. 3 मॅच मध्ये मजा आहे. खरं तर प्रत्येक जण जीव तोडून मैदानामध्ये खेळतो. आपला संघ सुपर 4ला कसा जाईल, कारण पुढच्या दिवसाचं कॅल्क्युलेशन कोणाला माहिती नसतं. या मॅच मध्ये आपण पाहता आता खरं तर अजूनही 13 धावा बनवायच्यात. परेश कडके गोलंदाजी मार्क वरती आहेत. पॉवर प्ले मध्ये पहिल्यांदा पॉवर प्लेचा ओव्हर टाकत असेल. फुल टॉस आलाय, गॅप मध्ये फटका, इनफिल्डला क्लिअर केलाय, निघाला बॉल. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये शशी धावतोय बॉलच्या मागे. 3 रन, 3री धावा या बॉलवरती. अजून 2 बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहेत आणि 3 धावा आल्या चेंडूमध्ये. तब्बल 4 धावा आपण स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहत आहे. 10 धावांची गरज आहे येणाऱ्या पुढच्या काही बॉलमध्ये. 10 धावा बनवायच्यात. परेशकडे 2 बॉल बाकी आहेत, गोल्डन बॉल आहेत. इथे जर का
अजून एखादा विकेट मिळाला तर मात्र तुम्हाला आणखीन खरं तुम्हाला एक्साइटमेंट वाढताना पाहायला मिळेल या स्पर्धेची. शेवटच्या 2 बॉल समोर मोनिश पाटील या संघाचा प्रमुख खेळाडू. मोनिश आणि मनीष हे 2 बंधुराज, ब्रदरहुड. रतन बुवा क्रिकेट स्पर्धेमधला त्यांचा व्हिडिओ तो व्हायरल झाला. आमचे IPL स्टार समालोचक कुणाल दाते यांचा 22 हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि पटका पाठवला मिडॉफच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 4 धावा चौकार. कॅच इट कॉल झाला होता, परंतु मिडॉफच्या देखील डोक्याच्या वरून बॉल निघाला होता. 4 धावा आल्या या फटक्यावरती. 8 वरती पोहोचला बॅटिंग करणारा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता टेंबिवली संघ जर इथे षटकार आला तर मात्र विजय होईल, कारण 14चं टार्गेट आहे. 8 झाल्या आणि परेशला मात्र ही शेवटची संधी आहे. शेवटचा बॉल परेशच्या वाट्याला आलाय. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये लागली ती म्हणजे 8. 1 गडी बाद, 8 धावा. मागच्या बॉल 3 आल्या होत्या. त्याच वेळेला आपण पाहिले एक सिंगल काढली होती मोनिशने. आदित्यच्या बॅटमधून 3 आल्या, 1 चौकार. अशा 8 धावा पहिल्या 5 बॉलमध्ये आल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधला परेश कडकेचा शेवटचा चेंडू इथे आपण पाहत आहे. समोर मोनिशचा विकेट परेशला काढायचा आहे. दबाव टाकायचा टेंबिवली संघावरती. फिरून मारलाय. सामना फिनिश. सामना जिंकत मेगा फायनल मध्ये पोहोचला आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ भूमी 11 टेंबिवली आणि एका बाजूला असेल टायगर 11 देवत. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. सामना 2 ओव्हरचा राहील. तर आम्ही सन्मानाकडे वळतो लगेच. श्री गणेश साऊंड सिस्टीम चे प्रोप्रायटर आपण आपला विशेष सन्मान केला जाईल. एक सभासद या. डीजे रोहित. श्रीकृष्ण मंडप डेकोरेशन. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन या. मयूर. चला देवद आणि टेंबिवली. चला मेगा फायनल 2 षटकांचा असेल. चला चला भरपूर वेळ झाला दादा. 5:15 झालेत. अजून बक्षीस वितरण आहे.